हॅलो एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम टू परम एज्युकेशन. आणि आज आपण सुरुवात करूयात आपल्या लेक्चर 3 ऑफ लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. या चॅप्टरमध्ये आपण आता या लेक्चरमध्ये आपण काय कव्हर करू तर वी विल डील विथ किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगाय. या तीनही किंगडम बद्दल आता आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण त्यांना लिव्हिंग वर्डचं क्लासिफिकेशन आपण कसं करतोय किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे मायक्रोब्स कुठले आहेत त्याचाही इनडायरेक्ट उल्लेख आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आता या तिन्ही किंगडमची आपण डिटेल स्टडी करण्याचा प्रयत्न करू. राईट, मी वारंवार सांगत असतो ज्यांनाही भविष्यामध्ये सायन्स करायचंय, नीट करायचंय किंवा सीईटीची प्रिपरेशन करायची आहे तर आत्तापासून आपण ज्याही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये इन्क्लूड करणार तर त्यांचं सविस्तर म्हणजे तुम्ही त्याला असं घेऊ नका की फक्त परीक्षेपुरता म्हणून त्याला आपण अभ्यास करणार आणि नंतर विसरून जाणार. कारण 8th इज बेस्ड ऑन 9th इज बेस्ड ऑन 8, 10th इज बेस्ड ऑन 9 आणि या तीनही वर्गांचा सिलेबस तुम्हाला 11th-12th मध्ये बघायला मिळेल. म्हणजे नीट मध्ये सुद्धा याच्यामधूनच तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील. ठीक आहे, मग प्रत्येक गोष्ट आपण आता कशी घेणार व्हेरी सिरियसली. यातला आता मी मोनेरा किंगडम बद्दल तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन देईल तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करणार त्याला सिरियसली बाजूला नोट करणार आणि त्याला मेमोराइज करणार. ठीक है, चलो फिर लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर लेक्चर 3 विथ मोनेरा, प्रोटिस्टा एंड फंगाई. सी हियर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. या मायक्रोब्सच्या क्लासिफिकेशन मध्ये वेल लेट मी सी फर्स्ट. ओके, क्लासिफिकेशन मध्ये आपण काय बघतोय among the living organisms microorganisms are the largest in number, hence they are classified like this. ऑब्वियस आहे ते मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असतील, त्यांचं एक्झिस्टन्स पाण्यामध्ये आहे, जमिनीवरती आहे, हवेमध्ये सुद्धा आहे तर त्यांची संख्या सुद्धा ही ऑब्वियसली कशी असणार जास्त असणार. ठीक आहे, आता सगळे बॅक्टेरिया जे तुमच्या किंगडम मध्ये येतात तर कुठल्या किंगडम मध्ये आपण त्याला इन्क्लूड केलंय तर वी हॅव इन्क्लुडेड ऑल द मायक्रोब्स इन किंगडम मोनेरा. कशामध्ये इन्क्लूड करतो आपण त्याला किंगडम मोनेरा मध्ये. मग त्याच्यामधले युजफुल असोत, हार्मफुल असोत, नायट्रिफाइंग बॅक्टेरिया असतील जे की नायट्रोजन फिक्सेशन करतात जसं लॅक्टोबॅसिलस असेल किंवा लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया विच आर हेल्पफुल इन कन्वर्टिंग युअर मिल्क इनटू कर्ड. ठीक आहे ना, म्हणजे ते युजफुल झालेत. म्हणजे टोटल व्हरायटीचे सगळ्या ठिकाणी राहणारे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पर्टिक्युलरली मायक्रोब्स आर इन्क्लुडेड, बॅक्टेरिया आर इन्क्लुडेड किंगडम मोनेरा. तर या मोनेरामध्ये आपण यांना समावेश करतो यांचा. बरोबर, क्लासिफिकेशन करते वेळी काय बघणार आता यांची साईज वाईज जर बघायचं झालं तर साईज सी हियर मायक्रोब्स हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील. बरोबर ना, म्हणजे त्यांची साईज सुद्धा आता मायक्रो किंवा नॅनोमीटर मध्ये प्रेझेंट असेल. आता मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे तुम्हाला कळतं. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रॉन मीटर किंवा मायक्रोमीटर. म्हणजे किती छोटा पार्ट हा असेल. ठीक आहे ना, आणि नॅनोमीटर त्याच्याही पेक्षा 1000 टाइम लेस. म्हणजे त्याच्या 10च्या डोक्यावरती आता परत 3 वाढलेत म्हणजे 10⁹ नॅनोमीटर इक्वल्स 1 मीटर. या साइजेस मध्ये तुम्हाला सगळे मायक्रोब्स मिळतील. ठीक आहे ना, तर मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपण बघू. जसं की आपण लिव्हिंग वर्ल्ड मध्ये बघितलंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करते वेळी जसं शॅटॉननी क्लासिफिकेशन सिस्टम दिलाय की शॅटॉन डिवाइडेड लिव्हिंग बीइंग्स और लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. परत एक वेळा मी याचा उल्लेख करतोय. सायंटिस्टचं नाव काय शॅटॉन. ठीक आहे, 9th मध्ये तुम्हाला याचा उल्लेख होईल. तर या सायंटिस्टनी काय केलं मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा प्रो आणि युकॅरियोट मध्ये डिव्हाइड केलं. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय प्रोकॅरियोटिक तुम्हाला कळतं. प्रोकॅरियोटिकचा मीनिंग हा होतो की ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल हे ऍब्सेंट असतील. लिहितोय मी इथे प्रोकॅरियोट आपण कशाला बोलणार. वेल ओके, प्रोकॅरियोट्स तुम्ही ह्या संकल्पना शिकल्या असाल तरी सुद्धा मी रिपीट करतोय. प्रोकॅरियोट म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स which do not have membrane bound, शॉर्ट मध्ये लिहितोय membrane bound cell organelles. सेल ऑर्गॅनिल्स कशाला म्हणताय बाबा तुम्ही. सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे सेल मध्ये प्रेझेंट असणारे वेगवेगळे ऑर्गन्स, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे स्ट्रक्चर जसं की मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, रायबोझोम, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, व्हॅक्यूल हे सगळे काय झाले सेल ऑर्गॅनेल की जे यांचा न्यूक्लियस मेम्ब्रेन बाउंड नसणार आणि सेल ऑर्गॅनेल सुद्धा मेम्ब्रेन बाउंड नसणार. असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण प्रोकॅरियोट मध्ये त्यांना इन्क्लूड करतो, त्याच्यामध्ये त्याला ठेवतो. ठीक आहे, युकॅरियोट याच्या ऑपोजिट की युकॅरियोट मध्ये युकॅरियोट्स
विच हॅव, इकडे डू नॉट हॅव होतं आणि याच्यामध्ये सरळ सरळ आपण काय करणार, विच हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स. मी फक्त 2 लाईन मध्ये याला सांगितलंय. विच हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स आर युकॅरियोट्स, आणि ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल नाही ते झाले तुमचे प्रोकॅरियोट. तर मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिव्हिजन कशामध्ये केलंय आपण, एक तर प्रोकॅरियोट्स मध्ये आणि युकॅरियोट्स मध्ये. आता प्रोकॅरियोट आहे तर ऑब्व्हियसली जेव्हा मोनेरा किंगडम तुम्ही शिकणार त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कोण दिसतील, ऑल विल बी प्रोकॅरियोट्स, प्रोकॅरियोटिक. ठीक आहे, सगळे बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक असतील. मग ह्या प्रोकॅरियोटिक मध्ये कोण आले तर बॅक्टेरिया आले. ऑलरेडी सांगितलंय आपण यांचा सेपरेट किंगडम करतो मोनेरा. ठीक आहे, दुसरे काय, आता युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा असतील. तर युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये प्रोटिस्टा येणार, फंगा येणार आणि तुमचे अल्गे येतील. अल्गे बद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन घेतलेली असेल. अल्गे हे ग्रीन कलर मध्ये नॉर्मली असतात, ब्राऊनही असतील, रेड कलर मध्ये सुद्धा सापडतील. ठीक, त्यांचा हॅबिटेट काय ते सर्व आपण डिटेल मध्ये बघू. तरी सुद्धा इथे एक इन्फॉर्मेशन म्हणून तर सोडा याला. आता काय करू आपण, मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट युकॅरियोट केले. प्रोकॅरियोट मध्ये सर्व बॅक्टेरिया येतील. ठीक, त्याचा किंगडम मोनेरा तयार होणार. आणि युकॅरियोट मध्ये किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय आणि किंगडम अल्गे. ठीक आहे, हे सगळे अल्गे इज अ पार्ट ऑफ इनफॅक्ट प्लांट किंगडम. ठीक आहे, थॅलोफायटा मध्ये. मग हे झालं यांचं क्लासिफिकेशन. मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट युकॅरियोट, प्रोकॅरियोट मध्ये बॅक्टेरिया आणि युकॅरियोटिक जर असतील मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल जर असेल तर त्यांना आपण प्रोटिस्टा, फंगाय आणि तुमच्या अल्गेमध्ये डिवाइड करणार. ठीक आहे, चलो आगे चलते फिर. तर बॅक्टेरियाला सुरुवात करू आपण. प्रोकॅरियोटिक कॅटेगरीमध्ये आपण ज्यांना इन्क्लूड केलं ते कोण होते तुमचे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियापासून आपण आता सुरुवात करू. सी बॅक्टेरिया. आता इथे तुम्हाला वेगवेगळे बॅक्टेरिया दिसतात, वेगवेगळ्या शेप मध्ये बॅक्टेरिया इथे अवेलेबल असतील. आता हे जे बॅक्टेरिया आहेत, ठीक आहे, तर या बॅक्टेरियाचं शेप जे असतील, कलर चेंज करू द्या मला. इथे तुम्हाला कुठला कलर शेप दिसतोय, दिस इज अ स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे गोल शेप. जर अशा गोल आकारामध्ये जर बॅक्टेरिया प्रेझेंट असतील तर त्यांना तुम्ही म्हणायचं कॉकस. मी ते मोठ्या अक्षरामध्ये लिहितोय, एखाद्या वेळी दिसणार नाही म्हणून. गोल आकारामध्ये किंवा स्पेरिकल शेपमध्ये जे बॅक्टेरिया प्रेझेंट असतील त्यांना तुम्ही कॉकस म्हणणार. मग याचं उदाहरण काय घ्यायचं आपण, फॉर एक्झाम्पल ऑफ दिस स्ट्रेप्टोकॉकस. लास्ट लेक्चर मध्ये ही टर्म तुम्हाला गेली आहे, स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरियाचा उल्लेख झालाय. याचा अर्थ काय झाला की स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया आहे तर त्यांचा शेप कसा असणार, तर हा स्पेरिकल असणार. म्हणजे समवॉट लाईक दिस, ते असे एकमेकाला अरेंज असतील, याला तुम्ही स्ट्रेप्टोकॉकस म्हणणार. मग डिपेंडिंग ऑन द शेप त्यांचे वेगवेगळे टाइप्स आपण करणार. त्याच्यापैकी एक काय, इकडे बघा, एक तर आपण स्पेरिकल शेप केला त्याला कॉकस बोललो. इथे हा शेप कसा दिसतोय तुम्हाला, स्प्रिंग सारखा, स्पायरल. हा शेप कसा दिसतोय, स्पायरल म्हणजे स्प्रिंग असते ना आपली स्प्रिंग, तर स्प्रिंग सारखा. ठीक आहे, स्पायरल बाइंडिंग आपण करतो बुक्सला, त्याच्यामध्ये जे अशी टेलिफोनच्या वायर सारखं स्ट्रक्चर त्याला स्पायरल म्हणतात. तर जे स्पायरल शेप मध्ये असतील तर त्या बॅक्टेरियाला तुम्ही स्पायरिलम म्हणा. क्लिअर आहे. नंतरचा शेप कुठला आहे, बॅसिलस. बॅसिलस म्हणजे रॉड शेप. इथे कोको बॅसिलस वरती दिलाय. तर दीज आर समवॉट रेक्टँग्युलर शेप. मग रेक्टँग्युलर शेप मध्ये जर असतील त्याला कोको बॅसिलस म्हणा. ठीक आहे, नंतर कम्प्लीट रॉडच्या शेप मध्ये जर असतील तर त्यांना बॅसिलस म्हणा. मग आता हे बॅसिल आहे वेगळे. आता ते वेगवेगळ्या डिसीजचे बॅक्टेरिया जे असतील ते नाव जसे जसे समोर येतील त्या नावामधून तुम्हाला क्लिअर होईल की त्या बॅक्टेरियाचा शेप कुठला आहे. मग त्या नावामध्ये जर बॅसिलाय आलं, बॅसिलाय, तर तुम्ही काय समजणार, रॉड शेप्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच बॅक्टेरिया ते असतील. ठीक, नंतर इथे तुम्हाला कॉमा शेप दिसतंय, व्हायब्रिओ. हे कॉमा शेप स्ट्रक्चर दिसतंय, याला तुम्ही म्हणायचं व्हायब्रिओ. ठीक आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला बॅक्टेरिया अवेलेबल असतील. आता हे झालं यांच्या शेप बद्दल. यांची कॅरेक्टरिस्टिक जर आपल्याला बघायची झाले तर कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय म्हणू आपण की दीज आर युनिसेल्युलर. ऑलरेडी आपण मेन्शन केलं आहे की बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. सिंगल सेलनी यांचं स्ट्रक्चर बनलेलं असेल आणि ते प्रोकॅरियोटिक असतात. प्रोकॅरियोटिक असतात म्हणजे काय की त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस सबसेंट असेल. मग दीज आर युनिसेल्युलर, इंडिपेंडंट, पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स. नॉट नेसेसरी सगळ्याच केसेसमध्ये ते आपल्याला हार्म करतील, इजा करतील असं गरजेचं आहे का, अजिबात नाही. ते आपल्या कामाचे सुद्धा असतील. ठीक आहे, म्हणून आपण त्याला युजफुल मायक्रोब आणि हार्मफुल मायक्रोब असं सुद्धा कॅटेगराइज करतो. कसे आहेत मग, युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. सेकंड त्यांचं कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं आपण, दे आर इंडिपेंडंट
स्वतंत्र अस्तित्व त्यांचं आहे, ते स्वतंत्र जगू शकतात, राईट. पॅरासाइटिक फॉर्म मध्ये सुद्धा ते असतील, एक तर इंडिपेंडंटही जगतील किंवा पॅरासाइट. आता पॅरासाइटचा अर्थ काय होतो की पॅरासाइट मीन्स विच फीड्स ऑन अदर्स. पॅरासाइट विच फीड्स ऑन अदर्स बॉडी. दुसऱ्यांच्या बॉडीवर जर ते जगत असतील तर त्याला आपण काय म्हणायचंय, पॅरासाइट म्हणायचंय. इंडिपेंडंट सुद्धा असतील, पॅरासाइटिक सुद्धा असतील. युनिसेल्युलर तर आहेच आहे. दिस मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. बॅक्टेरिया नॉर्मली तुम्ही हे बघा कल्चर मीडियम असतं. कल्चर मीडियम म्हणजे काय, समजा ही अशी पेट्री डिश तुम्हाला दिसेल, ही अशी पेट्री प्लेट लॅबोरेटरीमध्ये तुम्ही बघितली असेल किंवा अशा शेपमध्ये सुद्धा असते. आपल्या कढईच्या शेपमध्ये सुद्धा एक पेट्री प्लेट तुम्हाला दिसेल. तर याच्यामध्ये जर तुम्ही न्यूट्रिएंट मीडियम टाकला इथे, याच्यामध्ये आता न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे काय म्हणू, सरळ सरळ तुम्ही खाद्य म्हणा. त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, त्या बॅक्टेरियाला वाढण्यासाठी जे खाद्य लागेल त्याला म्हणतो आपण न्यूट्रिएंट मीडियम. मी इथे असं लिहितोय आता इथे फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये आपण टाकले न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्य याच्यामध्ये आपण टाकले, ठीक. आता या न्यूट्रिएंट्स वरती ते फीड करतील. फीड केल्यानंतर त्यांच्या कॉलनीज तयार होतात. तर कॉलनीज कशा तयार होतील, फॉर एक्झाम्पल लाईक दिस, अशी त्यांची कॉलनी तयार होईल. म्हणजे त्यांचे थवे फ्लॉक्स असे पूर्ण ग्रुपनी ते ग्रो करतील. म्हणून आपण काय म्हणतो, दे आर मेनी ऑफ बॅक्टेरिया कम टुगेदर टू फॉर्म कॉलनीज. त्यांच्या कॉलनीज तयार होतील, त्यांचे थवे तयार होतील किंवा त्यांचे मोठे मोठे ग्रुप्स तयार होतील, ठीक आहे. ओके, नेक्स्ट बोलू आपण. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिल्स आर ॲब्सेंट. ऑलरेडी आपण सांगितलंय की प्रोकॅरियोट म्हणतोच का आपण त्यांना, कारण त्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस हा ॲब्सेंट असेल. डिस्टिंक्ट म्हणजे काय रे, स्पष्ट दिसणारा आणि मेम्ब्रेन बाउंड असणारा न्यूक्लियस यांच्यामध्ये ॲब्सेंट असतो, म्हणून आपण त्याला प्रोकॅरियोटिक म्हणतो, बरोबर. नंतर सेल ऑर्गॅनिल सुद्धा आपण सांगितले त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असतात. ते प्रेझेंट असण्याचा प्रश्नच येत नाही, बिकॉज दे आर प्रोकॅरियोट्स, दॅट इज व्हाय दे आर प्रोकॅरियोट्स. नंतर आपण सांगितलं त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होणार, तर दिस इज बाय सिंपल बायनरी फिजन. आता बायनरी फिजन आपण कशाला म्हणायचं, बायनरी फिजन. हे बघा, बाय म्हणजे टू, फिजन म्हणजे तुकडे, फिजन होणे म्हणजे तुकडे होणे, आणि बायनरी म्हणजे दोन, एकापासून दोन तुकडे होणे. या प्रोसेसला, या टाइप ऑफ रिप्रोडक्शनला तुम्ही बायनरी फिजन म्हणणार. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज अ बॅक्टेरिया, इथे लिहितोय मी, हा एक बॅक्टेरिया असेल. तर या बॅक्टेरियाचे आता तुकडे होणार. तुकडे कसे होतील, सरळ सरळ एका बॅक्टेरियापासून दोन बॅक्टेरिया तयार होतील. म्हणजेच या मेथडला तुम्ही म्हणणार बायनरी फिजन. अँड दिस इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन जर बॅक्टेरियामध्ये व्हायचं असेल तर या पद्धतीने होणार. कुठली पद्धत, बायनरी फिजन, सिंपल बायनरी फिजन. सरळ सरळ दोन तुकडे होऊन जातील आणि ओरिजिनल जो असेल तो ओरिजिनल तसाच नष्ट होऊन जाणार. म्हणजेच काय, कारण त्याच्याच बॉडीचे दोन तुकडे झाले म्हणून. ओके, नेक्स्ट. In favorable conditions, bacteria grow vigorously and can double their number in 20 minutes. म्हणजे काय, फेवरेबल कंडिशन म्हणजे काय, त्यांना भरपूर सारं खाद्य मिळालंय, ते जगू शकतात, त्यांचं रिप्रोडक्शन करू शकतात, त्यांची ग्रोथ करून घेऊ शकतात. त्या कंडिशनला तुम्ही म्हणायचं फेवरेबल कंडिशन. मग ते विगरसली म्हणजे खूप जास्त वेगाने, वेगामध्ये त्यांची ग्रोथ होणार आणि त्यांची क्वांटिटी होणार डबल होणार. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन होणार, म्हणजे त्यांचं मास वाढणार, ठीक आहे. मग हा जो पिरियड असेल तर तो किती असतो, 20 मिनिट्स. आणि या 20 मिनिट्सलाच तुम्ही म्हणायचंय त्यांचा जनरेशन टाइम. मग जनरेशन टाइम किंवा रिप्रोडक्शन टाइम त्यांचा किती झाला, 20 मिनिट्स. 20 मिनिटामध्ये जर 100 बॅक्टेरिया असतील तर त्यांचे सरळ सरळ डबल होऊन जातील. इतक्या कमी वेळेमध्ये ते रिप्रोड्यूस होतात, मल्टिप्लाय होतात. त्याच्याचमुळे आपल्या बॉडीला जर कुठलं इन्फेक्शन झालं तर इन्फेक्शन झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला माइल्ड सिम्पटम्स दिसतात. म्हणजे काय, सर्दी झाली तर थोडी सर्दी असते, परंतु ही जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांचा मल्टिप्लिकेशन रेट हा खूप फास्ट असतो. म्हणून त्यांची संख्या वाढली म्हणजे आपल्या शरीराला होणारा त्रास सुद्धा वाढणार. म्हणजे त्याचा अर्थ झाला शॉर्ट पिरियड मध्ये त्यांचा जनरेशन टाइम आहे. दॅट इज वाय वी गेट इन्फेक्टेड सिव्हिअरली. तीव्रतेने आपण काय होतो, आजारी होतो, ठीक आहे. तर ह्या झाल्या इन्फॉर्मेशन तुमच्या बॅक्टेरियाबद्दल. अजूनही बॅक्टेरियाच्या भरपूर साऱ्या इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, त्यांचं हॅबिटेट कुठे असणार, हॅबिटेट सर्व ठिकाणी ते असतील, ठीक आहे ना. तर हॅबिटेट मी लिहून देतो तुम्हाला इथे. हॅबिटेट म्हणजे राहण्याचे ठिकाण. तेही मराठीमध्ये लिहू आपण. राहण्याच्या ठिकाणाला तुम्ही काय म्हणायचं, हॅबिटेट.
कुठे राहतात? एव्हरीवेअर. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. दे आर प्रेझेंट ऑन लँड, देन दे आर प्रेझेंट इन वॉटर. वॉटर मध्ये सुद्धा फ्रेश वॉटर मध्ये प्रेझेंट असतील, सलाईन वॉटर मध्ये प्रेझेंट असतील. सलाईन वॉटर म्हणजे तुमचा समुद्री पाणी, सॉल्टी वॉटर, तिथे प्रेझेंट असतील. हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा ते प्रेझेंट असणार. हाय टेम्परेचर मध्ये त्यालाच म्हणतो आपण थर्मल व्हेंट्स. एक लोकेशन त्यांचं झालं. डीप थर्मल व्हेंट्स. ठीक आहे. अजून पुढे सापडतात इन बॉडी ऑफ एनिमल्स. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे बॅक्टेरिया सापडतील. बॅक्टेरियाच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी बघता येतील. ठीक आहे ना, की त्यांचं सेल वॉल कशाने बनलेलं आहे. तर सेल वॉल त्यांचा पर्टिक्युलरली आय मीन इट इज टॉलरंट टू द ऍक्शन्स बाय द ऍसिड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. अशा प्रकारचं सेल वॉल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल, अमिनो ऍसिड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. पण इतक्या डिटेल्सची आपल्याला या स्टेजला गरज नाहीये. तरी सुद्धा तुम्ही काय लक्षात ठेवणार की ते त्यांचे कॅरेक्टरिस्टिक युनिसेल्युलर आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत, सेल वॉल प्रेझेंट आहे, पण त्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गेनेल प्रेझेंट नाहीयेत, सगळीकडे सापडतात. रिप्रोडक्शनचा टाईप त्यांच्यामध्ये सिंपल बायनरी फिजन असतो, म्हणजे सरळ सरळ एकाचे दोन तुकडे होतील. आणि तो जो रिप्रोडक्शनचा टाइम त्यांचा असेल, मल्टिप्लिकेशनचा टाइम किंवा जनरेशन टाइम इथे लिहिलंय, तर दॅट इज 20 मिनिट. आणि फेवरेबल कंडिशन मध्ये त्यांचं काय ग्रोथ ही फास्टर होणार. क्लिअर. तर ह्या झाल्या तुमच्या इन्फॉर्मेशन अबाउट बॅक्टेरिया. आणि हे वेगवेगळे बॅक्टेरियाचे शेप, त्याच्यावरून त्यांना दिलेले नाव. स्पेरिकल असेल तर कॉकस, जर थोडासा रेक्टेंग्युलर असेल तर कोकोबॅसिलस, देन रॉड शेप असेल तर बॅसिलस, देन कॉमा शेप असेल तर व्हायब्रिओ, आणि स्प्रिंगच्या आकाराचा असेल तर त्याला म्हणतो आपण स्पायरिलम. ठीक आहे. चला, सेकंड इज प्रोटोझोआ. प्रोटोझोआ, या प्रोटोझोआमध्ये यांची साईज किती असणार? तर अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रॉन मीटर इतकी छोटी असेल. मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर हे तुम्हाला दिसणार. इथे हे प्रोटोझोआचे तुम्हाला एक्झाम्पल दिसतात. सियर, दिस इज अ पॅरामेशियम. आता पॅरामेशियम मध्ये, पॅरामेशियम हा प्रोटोझोआ झाला, बरोबर ना, आणि हा इन्फेक्शन सुद्धा करतो. आता याच्यामध्ये हा सिलिएटेड प्रोटोझोआ आहे. कसा आहे? सिलिएटेड. सिलिएटेड म्हणजे काय? हे जे तुम्हाला असे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतात, तर याला तुम्ही म्हणायचे सिलिया. म्हणून आपण म्हणतो दिस इज सिलिएटेड प्रोटोझोआ, पॅरामेशियम. ठीक. याच्यामध्ये सुद्धा बायनरी फिजननी पॅरामेशियम हा डिव्हाइड होतो. नेक्स्ट इथे बघाल तुम्ही एंटॅमिबा. आता एंटॅमिबा हा काय झाला? प्रोटिस्ट आहे. प्रोटिस्ट म्हणजे हे प्रोटोझोआची कॅटेगरी येते की नाही. चला मी इथे वरती लिहून देतो. इथे लिहितोय मी प्रोटिस्ट. तर हे सगळे टाईप कशाचे झाले? प्रोटिस्टाचे. प्रोटिस्टा मधला हा प्रोटोझोआ. ठीक आहे. प्रोटोझोअल प्रोटिस्ट म्हणतो आपण. तर एंटॅमिबा, एंटॅमिबा हिस्टोलिटिका, एंटॅमिबा हिस्टोलिटिका हा काय करतो? तुम्हाला डिसीज करतो. कुठला डिसीज करणार? अमिबियासिस. अमिबियासिस म्हणजे सरळ सरळ लूज मोशन्स याच्यामध्ये होतात. आता त्या कॅरेक्टरिस्टिकची गरज नाही. कशाने होतात? आजूबाजूला घाणेरडं वातावरण असेल, स्वच्छता नसेल, त्यातून पाण्यातून ते पसरणार, तुमच्या स्टमक मध्ये जाणार, तिथे त्याला इन्फेक्शन करणार. त्या कंडिशनला तुम्ही म्हणायचं अमिबियासिस. मग तुम्हाला डायजेशन प्रॉपरली होणार नाही. म्हणजेच हा जो प्रोटोझोआ असेल तो काय करतो? तुम्हाला डिसीज करतोय. एंटॅमिबा एक्झाम्पल लक्षात ठेवा. एंटॅमिबा हे एक एक्झाम्पल झालंय. पॅरामेशियम हे दुसरं एक्झाम्पल झालंय. ठीक आहे. आणि तिसरा असेल तुमचा प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम टोटली हे दुसऱ्यावरती डिपेंड असतील. ठीक आहे. टोटली हिस्टोट्रॉपिक असतील. तर त्यांचे या शेपमध्ये प्लाझ्मोडियम तुम्हाला दिसतील. यांची प्रॉपर्टी काय असणार की प्लाझ्मोडियम स्पोर्स तयार करतात, स्पोर्स. आणि या स्पोर्सच्या मदतीने त्यांच्यामध्ये काय होणार? रिप्रोडक्शन होणार. क्लिअर आहे. तर हे झाले 3 एक्झाम्पल्स तुमच्या प्रोटोझोआचे. आता त्यांचे आपण कॅरेक्टरिस्टिक बघू. ते राहतात कुठे, त्यांच्या बॉडीचं म्हणजे युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर, सगळ्या गोष्टी आपण बघू. सी हॅबिटेट. हॅबिटेट म्हणजे काय रे? त्यांचं राहण्याचं ठिकाण. कुठे राहतात? हे सॉइल मध्ये मिळतील, फ्रेश वॉटर मध्ये, सी वॉटर मध्ये, अँड दे आर फाउंड इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. आपण सांगितलं ते आपल्याला इन्फेक्शन करतात. मग आपल्या बॉडीमध्ये गेल्याशिवाय इन्फेक्शन करतील का? नाही. मग ते आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात. मग ते एंडो पॅरासायटिक झाले. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? एंडो पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीवरती जगणारा. एंडो म्हणजे आत, बॉडीच्या आतमध्ये जाऊन ते सर्वाइव्ह करतात, जगतात, म्हणून त्याला एंडो पॅरासायटिक ऑर्गॅनिझम म्हणू आपण. ठीक आहे. ओके. कशी आहेत मग? कुठे राहतात? वॉटर मध्ये राहतील. फ्रेश वॉटर, सलाईन वॉटर म्हणजे सी वॉटर. जमिनीमध्ये सुद्धा सापडतील किंवा प्राण्यांच्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा ते वाढतील आणि तिथे ते इन्फेक्शन करतील. हे झालं त्यांचं हॅबिटॅट. सेकंड थिंग, कॅटेगरीज बघतोय आपण यांची. दीज आर अगेन युनिसेल्युलर. युनिसेल्युलर पण युकॅरियोट.
समजतंय? अगोदर बॅक्टेरिया बोललो आपण, त्या बॅक्टेरिया कशी होते? युनिसेल्युलर प्रोकॅरियोट. आता हे युनिसेल्युलर युकॅरियोट म्हणजे यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे. महत्वाचं आहे, लक्षात घ्या. क्लासिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअसली 11वी-12वी पर्यंत आता लक्षात ठेवावं लागणार, ठीक आहे ना. युनिसेल्युलर युकॅरियोट कोण असतील तर हे प्रोटोझोअल प्रोटिस्ट. क्लिअर? नंतर त्यांच्या साईज मध्ये देयर इज अ व्हेरिएशन, ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर. सेलच्या स्ट्रक्चर मध्ये भरपूर सारा फरक असणार प्रोटोझोआ टू प्रोटोझोआ. म्हणजे एक प्रोटोझोआ मध्ये डिफरन्स इथेच बघा, सेलच्या साईज मध्ये स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला सगळा डिफरन्स दिसतोय. यांचा शेप बघा, यांचा बघा, यांचा बघा, ठीक आहे. म्हणून काय म्हटलं आपण? ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर. ऑर्गन ऑफ लोकोमोशन, लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्यामध्ये जे ऑर्गन असतात. फॉर एक्झाम्पल पॅरामिशियम मध्ये आपण इथे सिलिया लिहिलंय, हे सिलियाच्या मदतीने लोकोमोशन करणार. म्हणजे या ठिकाणाहून हे पहिलं ठिकाण असेल तर हे दुसऱ्या ठिकाणी कुणाच्या मदतीने येणार? सिलियाच्या मदतीने येणार. दुसरे जर असतील, काही मध्ये फ्लॅजिला प्रेझेंट असतील, काही मध्ये सिलिया असतील, काही मध्ये फ्लॅजिला, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन असणार. क्लिअर आहे? फ्लॅजिला म्हणजेच कसं, सपोज दिस इज सम प्रोटोझोआ आणि त्याला प्रेझेंट असणारं असं स्ट्रक्चर, तर या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचंय? फ्लॅजिला म्हणायचंय, ठीक आहे. तर फ्लॅजिला म्हणजे असा सापाच्या शेपटीप्रमाणे कसा व्हिप लाईक मुवमेंट म्हणतो आपण, तर ती मुवमेंट करून ते लोकोमोशन करणार. लोकोमोशन म्हणजे परत एक वेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचणे. तर हे वेगवेगळे व्हेरिएशन्स असतील त्यांच्या ऑर्गन ऑफ लोकोमोशन मध्ये ऍज वेल ऍज द सेल स्ट्रक्चर मध्ये, ठीक आहे. सेलचं स्ट्रक्चरही वेगळं असणार आणि ऑर्गन ऑफ लोकोमोशन सुद्धा त्यांच्यामध्ये डिफरंट असणार. आणि मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआ, मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा यांच्यामध्ये डिफरंट असणार. फॉर एक्झाम्पल काय, काही प्रोटोझोआ कसे असतील? काही प्रोटोझोआ ऑटोट्रॉपिक असतील. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवणारे. मग ऑटोट्रॉपिक मध्ये कोणी इथे युग्लिनाचं एक्झाम्पल आपण घेतलं नाहीये. मग ऑटोट्रॉपिकचं एक्झाम्पल इथे लिहून घेऊ आपण, युग्लिना. तर हा युग्लिना काय करतोय की हा स्वतःचा फूड स्वतः बनवतोय. म्हणजे त्यांचं न्यूट्रिशनचा जी मेथड आहे ती वेगळी झाली. आता याच्यामध्ये पॅरामिशियम घ्या. पॅरामिशियम हा हेट्रोट्रॉपिक झाला. हेट्रोट्रॉपिकचा अर्थ काय होतो की जो दुसऱ्याच्या बॉडीवरती जगतो त्याला हेट्रोट्रॉपिक म्हणतो आपण. म्हणजेच इन शॉर्ट काय झालंय की मोड ऑफ न्यूट्रिशन इज डिफरंट. क्लिअर आहे? काही फोटोसिंथेटिक असतील, काही पॅरासाइटिक असतील, काही हेट्रोट्रॉपिक असतील. त्याला म्हणतो आपण मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये फरक असतो, डिफरन्स असतो. राईट? ओके, नेक्स्ट कॅरेक्टरमध्ये जाऊ. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. सिंपल सेल डिव्हिजन निघून जा. म्हणजेच काय, ही एक सेल होती, या सेलचे सिंपली 2 सेल तयार झाल्या. म्हणजे याला सिंपल सेल डिव्हिजन म्हणतो आपण. एका सेल पासून 2 सेल तयार होणे, दॅट इज द डिव्हिजन ऑफ सेल. आणि ते सिंपल सेल डिव्हिजनचा टाइप तुम्हाला या प्रोटोझोआ मध्ये बघायला मिळेल. क्लिअर? चलो आगे चलते फिर. एक्झाम्पल्स काय? एक्झाम्पल मध्ये बघा, अमिबा आपण तिथे बोललोच नाही, इथे नाहीये. तर अमिबा, एंट अमिबा, इट इज अमिबा अगेन, ठीक आहे. अमिबा एक्झाम्पल असेल. पॅरामिशियम आपण त्या पिक्चर मध्ये बघितलंय. दीज आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. आपण काय सांगितलं की हे जे तुम्हाला अमिबियासिस मी इथे लिहिलं होतं कुठेतरी, दिस वन. अमिबियासिस तुम्हाला का होतो? कारण आजूबाजूला घाणेरडं पाणी असेल त्याच्यामध्ये हे वाढतात. तिथे ते जर पाणी आपल्या पिण्यामध्ये आलं तर आपल्याला अमिबियासिस होईल, बरोबर. नंतर एंट अमिबा हिस्टोलिटिका लिहिलंय मी नाव तिथे. दिस इट कॉजेस अमिबियासिस. एंट अमिबा हिस्टोलिटिका त्याचं पूर्ण नाव. तो तुम्हाला अमिबियासिस करणार म्हणजे तुमच्या स्टमकचा आजार करणार, म्हणजे तुम्हाला डायरिया सारखी कंडिशन होईल. वेल, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम हे मलेरियाचा पॅरासाइट आहे. इथे लिहून टाकू आपण, इट कॉजेस मलेरिया. प्लाझ्मोडियम वायवॅक्स. अजून त्याचे पुन्हा एक टाइप लिहितो मी, प्लाझ्मोडियम हेल्सिपेरम. हा एक याचा टाइप झाला. नंतर प्लाझ्मोडियम मलेरी हा एक टाइप झाला. आणि प्लाझ्मोडियम ओवेल हा एक टाइप झाला. प्लाझ्मोडियम वायवॅक्स म्हणा, ओवेल म्हणा, मलेरी म्हणा किंवा फाल्सिपेरम म्हणा, हे सगळे तुम्हाला कोणता डिसीज करतात? मलेरिया करतात. क्लिअर? युग्लिना इज ऑटोट्रॉपिक. लिहिलंय आपण इथे, ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांच्यामध्ये असतो आणि द एक्झाम्पल इज युग्लिना. क्लिअर? म्हणजेच ही झाली इन्फॉर्मेशन तुमच्या प्रोटिस्ट बद्दल. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट इज फंगाय. आता फंगस सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे सापडत असतील तर दीज आर युअर फंगस. आणि यांची जी साईज असेल ऑब्विसली त्या काय म्हणतो आपण, अगोदरचे प्रोटिस्ट आहे त्यांच्यापेक्षा थोडीशी यांची कशी अजून कमी असणार, 10 to 100 मायक्रॉनमीटरच असणार. ही झाली यांची साईज नॉर्मल. आता आपण फंगस बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं हॅबिटॅट कुठे असेल
तर फंगस तुम्हाला सगळ्या ठिकाणी मिळणार, पर्टिक्युलरली लँडवरती मिळणार, कारण फंगाय आर हेट्रोट्रॉपिक. कसे आहेत ते आपण इथे त्याचा उल्लेख केला आहेच, हेट्रोट्रॉपिक. फंगस आर हेटेरोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीवरती ते जगणार. आणि या हेट्रोट्रॉपिक मध्येही आपण त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसा मेन्शन करू, दे आर सॅप्रोट्रॉप्स और सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे दे absorbs soluble organic matter from bodies. म्हणजेच असा सोल्युबल मॅटर ते डायरेक्ट ओढून घेतात, त्या मोड ऑफ न्यूट्रिशनला म्हणायचं सॅप्रोफायटिक. आणि ते जगतात कशावरती, दे फीड ऑन डिकेइंग मॅटर. दे फीड ऑन डिकेइंग मॅटर म्हणजे कुजणाऱ्या पदार्थावरती ते जगणार. डिकेइंग म्हणजे कुजणारे. जसं की उकिरडा असेल, तुम्हाला मशरूम दिसतं बघा. मशरूम ते भूछत्र, ते तुम्ही त्याला कुत्र्याचं छत्र वगैरे काहीतरी म्हणता, असं छत्रीसारखं व्हाईट कलरचं तुम्हाला उकिरड्यावरती वाढलेलं एक स्ट्रक्चर दिसतं. तर त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय, दिस आर नथिंग बट फंगस. तुमच्या केसांमध्ये जो वाढतो त्याला आपण कोंडा म्हणतो. कोंडा काय, फंगस आहे. नखांना जे व्हाईट कलरचे पॅचेस येतात ते काय, फंगस असेल. काखेमध्ये जांघेमध्ये तुम्हाला जे इन्फेक्शन होत आहे ते कशाचं असतं, फंगसचं इन्फेक्शन असतं. म्हणजे फंगस हे ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती सुद्धा सापडतील, अॅनिमलच्या बॉडीवरती किंवा ते प्लांट वरती सुद्धा असतील. ठीक आहे, आणि जमिनीमध्ये असतील, पाण्यामध्ये असतील, एव्हरीवेअर दे आर प्रेझेंट. अँड यांची क्वांटिटी सुद्धा खूप जास्त असणार मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे, वेल दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ऑलरेडी आपण सांगितलंय की ते ऑर्गॅनिक सडलेल्या कुजलेल्या मॅटरवरती जगतात, त्याला डिकेइंग मॅटर म्हणायचं. ठीक आहे, अँड डेड बॉडीज, मेलेल्या बॉडीवरती सुद्धा सापडतात, ऑफ प्लांट अँड ॲनिमल आणि प्लांटच्या दोन्हींच्या. समजतं. वेल दीज आर युकॅरियोटिक ऑब्व्हियसली. आता हे मल्टी सेल्युलर युकॅरियोटिक असतील. इथे लिहू आपण, दीज आर मल्टी सेल्युलर युकॅरियोटिक. म्हणजे काय, एकापेक्षा जास्त सेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील आणि मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट इन देअर बॉडीज सेल्स. म्हणून आपण त्याला म्हणतो मल्टी सेल्युलर युकॅरियोट्स. परंतु त्यांच्यामध्ये काही युनिसेल्युलर सुद्धा असतील, ते एक्सेप्शन झालं. सम आर युनिसेल्युलर. त्याचं उदाहरण जर लिहायचं झालं तर एक्झाम्पल ऑफ विच इज ईस्ट. ईस्ट इज अ फंगस अँड दॅट इज युनिसेल्युलर. समजतंय, हे ईस्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि अदर्स आर विजिबल विथ नेकेड आईज. साईज त्यांची मोठी आहे, नेकेड आईजने सुद्धा दिसतात. भूछत्र म्हणजे काय, फंगसच झाला, तो सुद्धा आपल्याला दिसतोय. कशाने दिसतोय, विथ नेकेड आईज दिसतोय. तर नेकेड आईजने दिसतात. काही सम आर युनिसेल्युलर, त्याचं एक्झाम्पल लिहिलं आपण ईस्ट. अँड मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. ठीक आहे, चल दे आर सॅप्रोट्रॉफिक और सॅप्रोफायटिक. इथे लिहिलंय मी, म्हणजे ते ऍब्झॉर्ब सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम द डेड बॉडीज और डिकेइंग बॉडीज किंवा कुजणाऱ्या बॉडीज. ऍब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. परत तेच होत आहे, डिकेइंग कुजणाऱ्या सडणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटर ते डायरेक्ट ओढून घेतात डेड बॉडीवरचा, प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या. कोणती बॉडी त्यांना चालेल. वेल रिप्रोडक्शनचा टाईप यांच्यामध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही टाईपने ते रिप्रोडक्शन करतील. आता सेक्शुअल याच्यामध्ये सेक्शुअल टाईप जेव्हा येतो तेव्हा सरळ त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असणार रे, त्याच्यामध्ये गॅमेट्स आर इन्व्हॉल्व. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. मग ते सेम बॉडीवरती असतील किंवा डिफरंट बॉडीवरती प्रेझेंट असतील, तो आता सध्याचा आपला कॉन्सेप्ट नाहीये. पण गॅमेट्सच्या मदतीने ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करतील. आणि असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. गॅमेटच्या मदतीने सेक्शुअल रिप्रोडक्शन करतील आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन कशाच्या मदतीने करतील, एक तर सरळ सेल डिवाइड होऊन जाईल, एका सेलच्या 2 सेल तयार होतील, किंवा बाय बडिंग. आता फॉर एक्झाम्पल बडिंग इन ईस्ट. सपोज दिस इज ईस्ट. काय होणार, याच्याच बॉडीचा काही पार्ट, याच्या बॉडीचाच काही पार्ट असा पुढे तयार होणार. समजतं. हा जो फुगलेला पार्ट तुम्हाला दिसतोय तर या पार्टला तुम्ही म्हणायचं बड. वेल आता ही बड काय होणार, हळूहळू याची साईज वाढत जाणार, बरोबर, अजून मोठी होणार, याच्यामध्ये सफिशियंट फूड मटेरियल जमा होणार आणि त्याच्यानंतर या बॉडी पासून ती सेपरेट होईल, बाजूला तुटून अशी ती खाली पडणार आणि याच्यापासून परत एक वेळा ईस्ट तयार होणार. मग या टाईपचं जे रिप्रोडक्शन असतं की ज्याच्यामध्ये त्या ईस्टच्या बॉडीवरती बड तयार होणार. बड म्हणजे काय, कळीसारखं एक स्ट्रक्चर, फुगलेलं स्ट्रक्चर तयार होणार, त्याच्यामध्ये भरपूर सारं फूड मटेरियल जमा होणार, मग ते बाजूला पडेल आणि जमिनीवरती पडल्यानंतर त्याच्यापासून परत एकदा ईस्ट तयार होणार. म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शन एकतर बडिंग या प्रोसेसने होणार किंवा सेल डिव्हिजन होणार. ठीक आहे, ओके. नंतर याचे एक्झाम्पल बोलायचं झालं तर बेकर्स ईस्ट.
बेकर्स ईस्ट म्हणजे ज्या ईस्टचा वापर करून तुम्ही काय तयार करता, तर ब्रेड तयार करता. ब्रेड इट इज अ फर्मेंटेशन प्रोसेस. फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे. जसं घरामध्ये आपण इडली, डोसा किंवा काय म्हणू आपण ढोकळा, ठीक आहे, या सगळ्या ज्या गोष्टी बनवतो त्याला आंबवणे म्हणतो आपण, फर्मेंटेशन करणे. त्याच्यामध्ये आता समजा ब्रेड बनवायची असतील तर त्याच्यामध्ये जी ईस्ट लागणार, ईस्टची पावडर आपण आणतो बघा, आणि ती पावडर म्हणजे बेकर्स ईस्ट. आणि त्याचं नावही घेऊन घेऊ आपण. चला, त्याचं नाव काय असेल? सॅकॅरोमायसेस. सॅकॅरोमायसेस सेरिविसी. Saccharomyces cerevisiae is the name of that baker's yeast which is used for making bread. ब्रेड तयार करण्यासाठी त्याचा वापर करणार. दुसरा आहे कॅन्डिडा. कॅन्डिडा त्याचं पूर्ण नाव जर लिहायचं झालं तर कॅन्डिडा अल्बिकन्स. हा कॅन्डिडायसिस तुम्हाला डिसीज करणार. आपण सांगितलं यांच्यामुळे आपल्या डिसीज सुद्धा होतात, इन्फेक्शन होतात. मग कॅन्डिडायसिस यांच्यापासून आपल्याला आजार होईल. कुणापासून? या कॅन्डिडा अल्बिकन्स पासून. नंतर मशरूम. आता मशरूमचा जो प्रकार आहे तर यांच्यामध्ये हार्मफुल सुद्धा असतात. जे उकिरड्यावरती वाढणारे मशरूम असतील ते आपण खाऊ शकतो का? नाही, ते आपण खाऊ शकत नाही. दीज आर टोड स्टूल मशरूम. म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला ते विषबाधा होणार, ते विषारी असतात. आणि युजफुल मशरूम सुद्धा असतात, म्हणजे एडिबल मशरूम म्हणतो आपण त्याला. तर एडिबल मशरूमची भाजी तुम्ही खाल्ली असेलच. गोल त्यांचे भूछत्र टाईपच असेल आणि इट इज रिच इन प्रोटीन. तर या मशरूम मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय सापडते? प्रोटीन्स तुम्हाला त्या मशरूम मधून मिळणार. सो दीज आर द इन्फॉर्मेशन अबाउट युअर किंगडम फंगाय. ठीक आहे. अजून भरपूर साऱ्या याच्यामध्ये क्लॅम्प कनेक्शन असेल, यांचे क्लासेस पडतात. क्लास ड्युटोरोमायसेटेस, ॲस्कोमायसेटेस. चला लिहूनच टाकतो. क्लास कोणते क्लास आहेत त्यांच्यामध्ये? ड्युटोरोमायसेटिस. सेकंड लिहू आपण ॲस्कोमायसेटिस. नंतर त्यालाच आपण सॅक फंगाय म्हणतो. ड्युटोरोमायसिस, ॲस्कोमायसिस, बॅसिडियोमायसिटिस. ठीक आहे. हे वेगवेगळे त्यांचे क्लास असतात आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स आपले फंगसचे असतील. आता सी हिअर यू कॅन सी सॅकरोमायसिस. जे सॅकरोमायसिस सेरेविसी मी इथे नाव लिहिलंय, म्हणजे त्याला बेकर्स ईस्ट म्हणतात किंवा ब्रुअर्स ईस्ट सुद्धा म्हणतात. सॉरी. तर ते अशा शेपमध्ये तुम्हाला अवेलेबल दिसतील. ठीक आहे. सो दीज आर द इन्फॉर्मेशन अबाउट फंगस. क्लिअर. आता नेक्स्ट आपण बघूया अल्गे. आता अल्गीची साईज बद्दल बोलायचं झालं तर साईज किती याचा? अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रॉन टू 100 मायक्रॉन. म्हणजे फंगसची जशी साईज होती तशीच यांची सुद्धा साईज असेल, त्याच्या जवळपास त्यांची साईज असेल. यांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय? अल्गे म्हटल्यानंतर तुम्हाला समजतं अल्गे आपण कशाला म्हणतो रे? सरळ आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला म्हणणार शेवाळ. ठीक आहे. आता शेवाळ कुठे दिसतं तुम्हाला? पाण्यामध्ये. मग मोस्ट म्हणजे दे आर ॲक्वेटिक, दे लिव्ह इन वॉटर. इथे लिहितोय मी. ॲक्वेटिकचा अर्थ काय होतो? लिव्ह इन वॉटर. पाण्यामध्ये ते राहतात. ठीक आहे. मग अल्गे कुठे असतील? समुद्री पाण्यामध्ये असतील. सलाईन वॉटर ॲज वेल एज फ्रेश वॉटर. तेही लिहून घेऊ आपण. फ्रेश अँड सलाईन वॉटर. सलाईन वॉटर म्हणजे सी वॉटर. ठीक आहे. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अल्गे सापडतील. त्याला सिंपल भाषेमध्ये आपण म्हणतो शेवाळ. नंतर कोणती कॅटेगरी बघतोय आपण? मल्टी सेल्युलर युकॅरियोट. मग हे सुद्धा कसे असतील? मल्टी सेल्युलर युकॅरियोट. मोस्ट ऑफ अल्गे आर मल्टी सेल्युलर. इथे लिहिलंय बघा, मोस्ट ऑफ देम आर मल्टी सेल्युलर. पण त्याच्यामध्ये काही अपवादात्मक हे युनिसेल्युलर सुद्धा असतील. दे आर युकॅरियोटिक, मल्टी सेल्युलर मेनली आणि ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर युनिसेल्युलरचं एक्झाम्पल आपण इथे घेऊ. क्लोरेला. क्लोरेला इज अ नेम ऑफ अल्गे. दुसरं घेऊ सिनेडेस्मस. सिनेडेस्मस. दीज आर युनिसेल्युलर अल्गे. अदरवाईज जास्तीत जास्त हे मल्टीसेल्युलर असणार. आणि मल्टीसेल्युलर आहेत दॅट मीन्स दे आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. आपण उघड्या डोळ्यांनी शेवाळ आपल्याला दिसतच, म्हणजे विथ नेकेड आईज वी कॅन सी हिअर इट इज अ एक्झाम्पल ऑफ क्लोरेला. अँड क्लोरेला इज युनिसेल्युलर अल्गी. युनिसेल्युलर अल्गी. भरपूर सारे एक्झाम्पल घेता येतील आपल्याला. जसं आपण क्लोरेला घेतलंय, सिनेडेस्मस घेतलंय, किंवा तुमचा काय म्हणू आपण त्याला क्लामॅडोमोनास असेल, शारा असेल, ठीक, स्पायरोगायरा असेल. ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ अल्गे. पण युनिसेल्युलर मध्ये हा जो क्लोरेला दिसतोय दॅट इज अ युनिसेल्युलर अल्गे. मोस्ट ऑफ कसे असतील? मल्टीसेल्युलर. पण त्याच्यामध्ये अपवादात्मक काय? युनिसेल्युलर सुद्धा असणार. आणि ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉपिक आहे कुणाच्या मदतीने? कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार? क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. आणि क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असल्यामुळे दे कॅन कॅरी आउट फोटोसिंथेसिस.
हिरवा कलर त्यांना काय येतो, इट इज बिकॉज ऑफ क्लोरोप्लास्ट. आणि क्लोरोप्लास्ट आहे म्हणजेच ते फोटोसिंथेसिस करणार, आणि फोटोसिंथेसिस करतात म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, स्वतःचं फूड स्वतः बनवतात, म्हणून आपण त्याला काय बोलतो, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. समजतंय? ओके. एक्झाम्पल्स आर क्लोरेला, क्लमायडोमोनास. These are the very few species of algae which are unicellular. आपण इथे बोललो युनिसेल्युलर आहे, मोस्ट ऑफ मल्टीसेल्युलर असतात, तर युनिसेल्युलरचं एक्झाम्पल इथे आपण लिहिलं होतं क्लोरेला. क्लोरेला सोबत आपण सिनेडेस्मस याचा सुद्धा उल्लेख केला, दिस वन. आणि अजून तिसरी स्पेसिस म्हणजे क्लमायडोमोनास. दिस इज अगेन युनिसेल्युलर. ठीक आहे. तर हे झाले तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे अल्गे. ठीक आहे. आता अल्गेची जरी क्लास करायची झाले आपल्याला, क्लासेस ऑफ अल्गे, तर यांचे क्लासेस सुद्धा आपण मेन्शन करू शकतो. क्लोरोफायसी सेकंड क्लास अल्गेचा, हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची तुम्हाला. दुसरा असेल तुमचा थिओफायसी, थर्ड असेल रोडोफायसी. अशा 3 कॅटेगरीमध्ये क्लासेसमध्ये त्यांना आपण डिवाइड करतो. कशावरून? त्यांचा कलर कुठला आहे. फॉर एक्झाम्पल क्लोरो म्हटलं की ते आले तुमचे ग्रीन अल्गे. थिओफायसी म्हणजे तुमची ब्राऊन अल्गी. म्हणजे असं नाहीये की हिरवं दिसतं म्हणूनच अल्गी असेल, ब्राऊन कलरचे सुद्धा अल्गे प्रेझेंट असतील. आणि रोडो म्हणजेच रेड अल्गी. असे वेगवेगळे टाइप्स तुमच्या अल्गीचे प्रेझेंट असतील. आता अल्गीचा वापर कुठे कुठे होतो, तर अल्गेचा कमर्शियली सुद्धा वापर होतो. जसं की त्यांच्यापासून एक पर्टिक्युलर अल्गे जी असेल तर त्यांच्यापासून आपल्याला प्रोटीन मिळणार. फॉर एक्झाम्पल इज स्पायरुलिना. ही जी स्पायरुलिना अल्गी जी असणार, तर यांच्यापासून we get proteins from this algae. आणि मग ह्या प्रोटीनचा स्पायरुलिना अल्गेचा वापर कोण करतात, तर दिस स्पायरुलिना इज used by space travelers. जे आकाशामध्ये वगैरे यांसोबत जे जातात वरती अंतराळामध्ये, त्याला आपण अंतराळवीर म्हणतो. तर ते त्यांना म्हणायचं स्पेस ट्रॅव्हलर्स. तर हे स्पेस ट्रॅव्हलर्स कोणत्या अल्गीचा वापर करतात, तर दे यूज स्पायरुलिना ऍज अ सोर्स ऑफ प्रोटीन. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक, देअर हॅबिटेट विथ एक्झाम्पल्स, दॅट इज युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर अल्गे. ठीक. चला पुढे जाऊ. व्हायरसेस. आता व्हायरसेस म्हणजे काय, इट इज द स्मॉलेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट असतील व्हायरॉइड्स, पण त्याची आपल्याला गरज नाही. यांची साईज बघा, डायरेक्ट नॅनोमीटर मध्ये. अगोदरपर्यंत आपली मायक्रॉन मीटर मध्ये साईज होती. आता व्हायरसेस 10 to 100 नॅनोमीटर म्हणजे 1000 टाइम लेस. बॅक्टेरिया, सगळ्यात लहान बॅक्टेरिया असेल त्याच्यापेक्षा 10 पट, 50 पट, 100 पट लहान काय असतो, सगळ्यात लहान बॅक्टेरियाच्या 100 पट लहान तुमचा व्हायरस असतात. सी हियर, 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची साईज सपोज इतकी असेल, उदाहरण सपोज दिस इज अ बॅक्टेरिया, तर या बॅक्टेरियापेक्षा फार तर इतकाच तुमचा हा व्हायरस असेल. इतकी छोटी साईज तुमच्या ह्या व्हायरसेसची असते. क्लिअर? वेल, एक स्टेटमेंट दिलंय, दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ऍट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे तुम्ही त्याला लिव्हिंग पण म्हणू शकत नाही, नॉन लिव्हिंग पण म्हणू शकत नाही. या वाक्याचा अर्थ काय होतो, दे आर लिव्हिंग इनसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. एखाद्या अॅनिमलच्या किंवा प्लांटच्या किंवा बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये ते जेव्हा जातील, एंट्री करतील, तेव्हा त्यांना आपण लिव्हिंग म्हणतो. अँड दे आर नॉन लिव्हिंग आउटसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. मिनिंग कळतोय तुम्हाला काय बोलतोय मी इथे? सध्या कोरोना व्हायरस चाललाय, बरोबर. आता कोरोना व्हायरस आपण काय सांगतो, बॉडीच्या बाहेर आहे. तो बॉडीच्या बाहेर जोपर्यंत आहे दॅट इज डेड, तो तुमचं काहीच करू शकत नाही. आणि तो स्वतःही जिवंत नाही असं आपण म्हणू शकतो, म्हणजे नॉन लिव्हिंग, आउटसाइड द बॉडी. पण तुमच्या बॉडीमध्ये गेला की तुम्ही झाले त्याचे होस्ट, आणि तो झाला तुमचा पॅरासाइट. ठीक आहे. मग तो पॅरासाइट आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर स्वतःचं मल्टिप्लिकेशन करून घेतो, आणि मल्टिप्लिकेशन करून त्याची संख्या वाढते आणि आपल्याला इन्फेक्शन होतं, म्हणजे आपल्याला आजार होतो. जसा की कोरोना सध्याचं एक्झाम्पल आहे म्हणून आपण कोरोनाचं एक्झाम्पल घेतलंय. ठीक आहे. भरपूर सारे व्हायरल डिसीजेस असतात, जसं की तुम्हाला सर्दी होते, कॉमन कोल्ड. तर कोल्ड होणे, सर्दी होणे म्हणजे व्हायरसचं इन्फेक्शन होणे. एड्स होतोय, तर एड्स इज अगेन इट इज कॉज्ड बाय व्हायरसेस.
त्याला म्हणतो आपण HIV व्हायरस, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा की व्हायरसेस जेव्हा बॉडीच्या बाहेर असतात तेव्हा ते नॉन लिव्हिंग आहेत, आणि जेव्हा बॉडीच्या आतमध्ये येतील तर ते काय होणार, त्या होस्टच्या बॉडीचं मटेरियल वापरणार, एन्झायमॅटिक मशिनरी वापरणार, त्याचे एन्झाईम्स वापरून ते जिवंत होतील आणि स्वतःचं मल्टिप्लिकेशन करून घेणार. ठीक. म्हणून आपण म्हणतो ऑर्गॅनिझम्स, व्हायरसेस ऍट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. त्याला जिवंत किंवा मेलेला असं तुम्ही म्हणू शकत नाही. साईज आपण बघितली. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. ऑब्व्हियसली मायक्रो खूप जास्त कमी त्यांची साईज आहे, म्हणून मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण त्यांची स्टडी करतो. कुठे सापडतात? दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. पार्टिकलच्या स्वरूपात सापडतात. त्यांच्या अवतीभोवती प्रोटीनचा कोट असेल. इथे लिहिलंय व्हायरस इज अ लॉंग molecule of DNA or RNA covered by protein coat. For example, this is a DNA, आणि या DNA भोवती असं एक प्रोटीन कोट असणार, आणि यालाच तुम्ही म्हणायचं व्हायरस. ठीक. ओके. व्हायरस कसा असणार? व्हायरसचं हे काय झालं, एक तर यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असेल, DNA, किंवा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल RNA. आणि हा DNA किंवा RNA यालाच तुम्ही व्हायरस म्हणा की ज्याच्या आजूबाजूला हे तुम्हाला सराउंडिंग मध्ये जे दिसतंय दॅट इज कॉल्ड एज अ प्रोटीन कोट. काय म्हणणार तुम्ही त्याला? प्रोटीन कोट म्हणणार. ठीक आहे. आणि हा प्रोटीन कोट असल्यामुळेच ते प्रोटेक्टेड राहू शकतात. ठीक आहे. ओके. मग व्हायरसेस इन शॉर्ट तुम्ही काय म्हटले, दीज आर DNA और RNA which are surrounded by protein coat. Clear? Well, viruses survive only in living plant or animal cells. Already आपण सांगितलंय की inside the body of organisms they can survive, otherwise they are dead. बॉडीमध्ये जेव्हा प्लांटच्या किंवा अॅनिमलच्या जातील तेव्हाच ते जिवंत राहू शकतात, अदरवाइज दे आर डेड. हा झाला याचा मिनिंग. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. आता यांच्या अवतीभोवती प्रोटीन असतं, बरोबर. तर ही केव्हा तयार करतात? बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये एंट्री केली, मग आपल्या बॉडीच्या सेलची सगळी एनर्जी म्हणतोय मी साध्या भाषेमध्ये, ती पूर्ण सेलची एन्झाईम, त्यातलं फूड ते वापरणार आणि त्यांचे प्रोटीन कोट तयार करून घेणार. म्हणजेच त्यांचं काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. कुणाच्या बॉडीमध्ये? होस्ट. होस्ट म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये व्हायरसेस एंट्री करतात तो ॲनिमल किंवा प्लांट म्हणजे होस्ट. ठीक आहे. ओके. अँड क्रिएट न्यूमरस रेप्लिका. रेप्लिका म्हणजे त्यांचे नंबर, भरपूर सारे नंबर त्यांचे वाढून जातात, म्हणजे त्यांची संख्या वाढून जाणार. ठीक. दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ते करतात काय? फॉर एक्झाम्पल कोरोना आपल्या लंग्स मध्ये जाणार आणि लंग्सला डिस्ट्रॉय करणार. डिस्ट्रॉय करणार म्हणजे त्याला मोडतोड करणार, त्याला ब्रेक करणार, आणि ते परत फ्री होऊन जातील, परत दुसऱ्या ऑर्गनकडे जातील, त्या ऑर्गनला सुद्धा ब्रेक करतील. म्हणजे दिस इज हाऊ दे मल्टिप्लाइज अँड डिस्ट्रक्ट द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम, दॅट इज प्लांट ऑफ ॲनिमल. क्लिअर? दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. म्हणजे काय? सपोज ही एक सेल होती, सेल नंबर 1. या सेलला त्यांनी डॅमेज करून टाकलं, मग ते बाहेर पडले, फ्री झाले. ही फ्रेश नवीन सेल असेल. आता याला डॅमेज, याच्यामध्ये मल्टिप्लाय करतील, याला सुद्धा डॅमेज करतील, असं परत फ्री होतील, परत फ्री झाले, परत नवीन सेलकडे जाणार, त्याला सुद्धा ते डॅमेज करणार. ठीक. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस ऑफ टू प्लांट्स अँड एनिमल्स. सांगितलं आपण, जसं की पोटॅटो स्पिंडल डिसीज. उदाहरण लिहून टाकू आपण. कुठे लिहू आता एक्झाम्पल्स? पहिले इथे लिहितो मी, डिसीजेस इन प्लांट्स. जसं की टोबॅको मोझेक व्हायरस हा एक असतो, हा टोबॅको प्लांट मध्ये डिसीज करणार. ठीक आहे. सेकंड तुमचा टर्निप मोझेक व्हायरस. टर्निप म्हणजे मुळा, टर्निप मोझेक व्हायरस. हे झाले एक्झाम्पल्स विच कॉजेस इन्फेक्शन टू प्लांट्स. ॲनिमल मध्ये जर बोलायचं झालं, इन ॲनिमल्स काय काय डिसीज करतात ते? HIV व्हायरस जो की तुम्हाला एड्स करतो. नंतर कॉमन कोल्डचा इन्फ्लुएन्झा व्हायरस, ठीक आहे. नंतर आताचा नवीन जो आलेला आहे तो कोणता? कोरोना व्हायरस. हे वेगवेगळे व्हायरसेस आहेत की जे प्लांट आणि ॲनिमलला काय करतात? इन्फेक्शन करतात. ठीक आहे. सो दिस इज, इथे बघू शकता तुम्ही, टोबॅको विल्ट व्हायरस. हे टोबॅकोच्या प्लांटमध्ये यांनी विल्टिंग केलं आणि असं टोबॅको प्लांटला इन्फेक्शन झालं. म्हणजे इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा की प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये सुद्धा व्हायरसेस इन्फेक्शन करतात. ठीक. ओके. लास्ट वन इथे दिले बघा. डू यू नो ह्युमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस, कॅटल पिकोर्ना व्हायरस, प्लांट मध्ये टोमॅटो
त्याचा विल्ट व्हायरस, टोबॅकोमोझिक व्हायरस ते ऑलरेडी मी लिहिलाय. बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज म्हणजे असा व्हायरस की जो बॅक्टेरियावरती अटॅच करतो. कशाला म्हणणार तुम्ही बॅक्टेरियोफाज? बॅक्टेरियोफाज म्हणजे इट इज अ व्हायरस. मी इथे लिहितोय इट इज अ व्हायरस that infects बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला इन्फेक्शन करणारा, बॅक्टेरिया हा इन्फेक्शन दुसऱ्यांना करतो आणि त्याला इन्फेक्शन कोण करतो? व्हायरस. आणि त्यालाच तुम्ही काय म्हणणार? बॅक्टेरियोफाज म्हणणार. क्लिअर आहे? ओके. मग व्हायरसेस दॅट अटॅक बॅक्टेरिया कॉल्ड एज बॅक्टेरियोफाजेस. ठीक. इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट पिक्चर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रोब्स, प्रिपेअर अ चार्ट. ही तुमची ऍक्टिव्हिटी आहे. इंटरनेटवर तुम्ही त्याला कलेक्ट करा आणि त्याचा एक चार्ट तयार करा. ओके. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड युअर चॅप्टर दॅट इज लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ओके. आता आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये भेटूया. पुन्हा एकदा परम एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर कव्हर करणार. आता मी ते थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.